तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पेरूच्या मळ्यामध्ये. तर हा पहा पेरूचा मळा. याला आता पेरू पण लागले आहेत काही काही थोडेफार. इथे याला पेरू आहेत. तर खूप मोठा मळा आहे. 5 ते 10 5 ते 8 एकरचा आय थिंक. आणि याच्या साईडलाच इकडं एक ऊसाची मोठी क्षेत्र आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इकडे पाहिले तर हा पूर्ण मोसंबीचा मळा आहे. यामध्ये गव्हाचं पीक लावलेलं आहे. पूर्ण मोसंबी आहे पहा इथं. तब्बल हे 15 ते 20 एकर आहे ह्या मोसंबीचे पूर्ण बाग. या मोसंबीच्या साईडला इकडं हा ऊसाचा पूर्ण एक क्षेत्र आहे 4 ते 5 एकरचं. आणि या मोसंब्यामध्ये आत्ताच हा बाग तुटून गेला होता पहा. तर पुन्हा याला छोट्या छोट्या मोसंब्या येऊ राहिल्यात. तर अशा प्रकारे हा मोसंब्याचा बाग. आणि तुम्ही पाहू शकता इथं पाणी नसल्यामुळे इथं सरकीला पाणी नाही तर सरकी वाळून गेली आहे. आणि इकडे शेजारी पहा इथं पाणी आहे. तर इथं मोसंबीचा बाग आहे, गहू आहे, इकडं ऊस आहे. तर असं होतं पाणी नसल्यामुळं हे असे सारे तोटे आहेत. म्हणून सध्याच्या काळामध्ये पाणी शेतीसाठी असणं खूप आवश्यक आहे. हे पहा याचं इकडं हे पाणी मस्तपैकी तर ससाने जोडलेलं आहे सरकीला. आणि हे बाग आहे इकडं मोसंब्याची. तर एकदम जबरदस्त आहे इथं पण. अरे बापरे, ह्या सगळ्या मोसंब्यामध्ये पहा एक मोठी बाभळ. इथं तोडायला पाहिजे होती त्यांनी. खूप मोठी बाभळ आहे ही. तर खूप मोठा त्रास होईल पुढं, तोडायला पाहिजे तर लवकरच. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, हे मोठं चिंचाचं झाड आहे. तर त्याला चिंचा आता लागलेल्या आहेत. खूप मोठं झाड आहे हे मित्रांनो. आणि खूप म्हणजे हे खूप दिवसापूर्वीचं झाड आहे पहा. तब्बल याला 100 वर्ष झाले असतील. खूप जुनं झाड आहे खूप. आणि इथे पूर्ण हा हरभरा आहे पहा. पूर्णपणे हरभरा एकदम मस्त आलेला आहे. आणि फायनली आता आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये. यात आपण हरभरा आणि वरती बाजरी केलेली आहे. हरभरा थोडा उशिरा पेरल्यामुळे थोडासा अजून लहान आहे. आणि इकडे शेजारी पहा ही तूर काढलेली आहे हार्वेस्टरने तूर काढलेली आहे पहा. एकदम असे खूप लेबर लागले असते त्याला, पण हार्वेस्टरने काढल्यामुळे खूप फास्ट झाली. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाकी भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.